श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिवतीर्थासमोरील श्री संतोषी माता मंदिर येथे 3 दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन। ताब्यातील जमिनीवर बेकायदेशीरपणे जेसीबी यंत्र फिरवून गोडाऊन तोडून सुमारे 20 लाखांचे नुकसान करणाऱ्यांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। प्रभाग क्रमांक 19 मध्ये खड्ड्यांसह घाणीचे साम्राज्य, त्वरित उपाययोजना करण्याची मागणी। आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी सुट्रेपाडा येथे 18 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील शिवतीर्थ समोरील श्री संतोषी माता मंदिर येथे श्री संतोषी माता ट्रस्ट तर्फे 3 दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे शहरातील शिवतीर्थासमोरील श्री संतोषी माता मंदिरात श्री संतोषी माता ट्रस्ट तर्फे 3 दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यात अष्टमी निमित्त मंगळवारी सायंकाळी श्री संतोषी माता मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। मंदिरापासून मिरवणूक जुना जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी बंगल्याकडून राणा प्रताप चौक, फुलवाला चौक, आग्रा रोड, गांधी पुतळ्यापर्यंत, तेथून नगरपट्टी मार्गे जुन्या अंमळनेर स्टँडकडून 6वी गल्लीतून जेबी रोड, शहर पोलीस चौकीकडून आग्रा रोड, बॉम्बे लॉजकडून मंदिराकडे काढण्यात आली। तर बुधवारी सकाळी 9 वाजता मंदिराच्या आवारात होम हवन पूर्णाहुती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले। गुरुवारी दुपारी 12 वाजता महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। या प्रसंगी ट्रस्टी तथा सचिव प्रकाश मेहता, हरिचंद्र रेंडे, संजय पाटील, मंगला परदेशी, डॉक्टर विजय चौरसिया, राकेश परदेशी, बटू चौधरी, अशोक चौधरी, अशोक वाणी, विजय बाविस्कर, सुरेश भावसार, विश्वनाथ विस्पुते, सुभाष देवरे, रोहिणी मेहता, सीमा पाटील, कल्पना चौधरी, सुषमा चौधरी, मधुवती रेंडे आदी उपस्थित होते। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिराच्या वार्षिक उत्सव 14-15-16 ऑक्टोबर या दिवशी आयोजित केला होता। पहिल्या दिवशी शहरातून देवीचं वहनाचं मिरवणूक असते। दुसऱ्या दिवशी होम हवन व पूर्णाहुतीचा कार्यक्रम असतो। आज भंडाराचं आयोजन असतं। संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे वर्षभरात विविध उपक्रम हे राबवले जात असतात। आम्ही म्हणजे संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करत असतो। आरोग्याला काही मदत लागली नागरिकांना तर तीही आमच्या यथाशक्तीप्रमाणे पुरवत असतो। हे सगळे उपक्रम वेळोवेळी आम्ही राबवत असतो। काही नैसर्गिक आपत्ती असेल, पूर वगैरे, याच्यातही आमच्याकडून ट्रस्टकडून आम्ही मदत करत असतो। हे सगळं संतोषी मातेची जी स्थापना, मंदिराच्या ट्रस्टची जी स्थापना आहे, श्री अनुसायाबेन मेहता यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे व श्री प्रकाशभाई मेहता यांच्या मार्गदर्शनात हा सगळा उपक्रम आम्ही राबवत असतो वर्षभरात। या उपक्रमात आमच्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि जे भाविक आहेत त्यांची आम्हाला मदत मिळत असते। धुळे तालुक्यातील महालकाळी नेर येथील आपल्या ताब्यातील जमिनीवर बेकायदेशीरपणे जेसीबी यंत्र फिरवून गोडाऊन तोडून सुमारे 20 लाखाचे नुकसान करण्यात आल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी अभिनेता तुषार पटुलाल जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। धुळे तालुक्यातील मौजे महालकाळी नेर येथील आपल्या ताब्यातील जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे जेसीबी यंत्र फिरवून गोडाऊन तोडत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान केले। याबाबत तालुका पोलिसांना कैफियत मांडूनही फिर्याद नोंदवून घेतली नाही, तरी घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अभिनेता तुषार पटुलाल जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। जयस्वाल यांनी सांगितले की महालकाळी येथील गट नंबर 91 पैकी प्लॉट नंबर 27 हा प्लॉट 1 फेब्रुवारी रोजी खरेदी करण्याचा सौदा केला होता। त्यावेळी 5 लाख रुपये बयानापोटी देऊन सौदा पावतीही करण्यात आली। मात्र संबंधित विक्रेत्यांनी नंतर अक्षय अतुल जैन राहणार कुसुंबा यांच्याशी संगनमत करीत मयत वारसांचे कोणतेही मृत्यू दाखले नसताना परस्पर अक्षय जैन यांना खरेदी खत करून दिले।
यानंतर दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आपण बाहेरगावी असताना काहींनी पोलिसांच्या उपस्थितीतच त्या जागेवर JCB यंत्र फिरवून पत्र्याचे गोडाऊन तोडले. गोडाऊनमधील आईस्क्रीम फ्रीज, फटाक्यांचे रॅक, पाणी बाटल्या व कोल्ड्रिंक्स कॅरेट, सुमारे 17 लाख रुपयांचे साहित्य तसेच 3 लाख रुपयांचे बांधकाम असे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. काकांनी या ठिकाणी विरोध केला असता आरोपींनी त्यांच्याशी शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काकांनी केल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. घटनेत कोणताही न्यायालयीन आदेश नसतानाही कायदा हातात घेऊन बेकायदेशीररित्या जागेवरील ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर 91 पैकी प्लॉट नंबर 27 येथे माझं बांधलेलं शेड याचं किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर 25 ते 30 गाव गुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं JCB आणून माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेड मध्ये असलेलं माझं महत्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे. सगळं माझं 20 लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज पण ती जागा माझ्या ताब्यात आहे. परंतु मी 13 ऑक्टोबर 2025 रोजी तालुका पोलीस स्टेशन मध्ये तिथले पोलीस निरीक्षक साहेब धनंजय पाटील साहेब यांच्याकडे मी फिर्याद नोंदवण्याकरिता गेलो असताना त्यांनी माझी फिर्याद घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की हे माझं पत्र्याचं शेड बेकायदेशीररित्या तोडायचा ऑर्डर मी दिलेली होती. हे मॅटर पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि हे मॅटर पूर्णपणे कोर्टाचं असतं, म्हणून याचं ऑर्डर कोर्टच करते आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलिसांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आणि माझी एकच विनंती आहे, जरी तुम्ही इतकं यांनी माझं जे तोडमोड केली आहे, माझी एकच विनंती आहे की या किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल जैन आणि इतर 25 ते 30 गावगुंड यांच्यावर मी फिर्याद नोंदवलेली आहे. त्या फिर्यादीच्या अनुसार यांनी गुन्हा नोंदवावा ही माझी विनंती आहे. तसंच मी एक पत्र SP साहेबांना देखील दिलेलं आहे आणि निवेदन देखील देणार आहे आणि हाच मी खटला आता म्हणजे हाच मॅटर मी कोर्टात देखील दाखल केलेला आहे. याचं जे काही निष्पक्ष येईल ते कोर्ट ठरवेल. माझी एकच विनंती आहे की लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावाच लागेल, कारण की गुन्हा नोंदवणे हा सर्वसाधारण व्यक्तीचा अधिकार आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील 100 फुटी रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच गाडीचे साम्राज्य तयार झाल्यामुळे स्वच्छता नियमित करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आले. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील 100 फुटी रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, तसेच घाणीचे साम्राज्य तयार झाल्याने स्वच्छता करावी अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 येथील 100 फुटी रोड परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले असून उघड्या गटारींमुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नेहमी लहान मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी शाळा असून लहान मुले ये जा करत असतात. येथे पथदिवेही बंद असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून रात्री बेरात्री नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. उघड्या गटारींमुळे येथे मोकाट कुत्र्यांचे प्रमाणही वाढले असून लहान मुलांवर मोकाट कुत्रे हल्ला करून त्यांचे लसके तोडण्याचे काम करत आहे. या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजवण्यात यावे. गटारींची नियमित स्वच्छता व परिसरात नियमित घंटागाडी पाठवून नियमित साफसफाई व कचरा संकलन करण्यात यावे. भागातील पथदिवे सुरू करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी रफिक शाह पठाण, सरफराज अन्सारी, दीपा नाईक, सोहेल काजी, निजाम सय्यद, माजिद पठाण, रफिक काजी, नोहान शाह, समीर खान, फातिमा मॅडम, रईस मंसूरी, राजू खान, आसिफा सय्यद, जुबेदा शाह, मेहबूदा अन्सारी आदी उपस्थित होते. वार्ड क्रमांक 19 येथे 100 फुटी रोड, वरजी रोडपासून 40 गाव रोडपर्यंत व तेथून हायवेपर्यंत
पूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेले आहे. त्याच्यामुळे मागच्या काही दिवसापूर्वी शाळेची एक रिक्षा गाडी पलटून गेली. त्याच्यात काही शाळकरी मुले जखमी झाले. एक साधारण ॲक्सिडेंट झाला, पण त्याच्यामुळे एका व्यक्तीचे 2 पाय निकामी झाले. म्हणून प्रशासनाने तातडीने 100 फुटी रस्त्याचे खड्डे भरावे. तसंच वार्ड क्रमांक 19 इथे संपूर्णपणे लाईट बंद झालेले आहेत किंवा खराब झालेले आहेत, किंवा काही लाईट असे आहेत ज्यांचे लाईटच पडत नाही, पिवळे पडून गेलेले आहेत. ते सर्व लाईट लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी. तसेच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत किंवा SI आहेत, हे लोक 100 फुटी रस्त्यावर अजिबात लक्ष देत नाही. पूर्ण डिवायडर घाणीने भरून गेलेला आहे. तसेच आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये गंदगी वाढलेली आहे, कचरे वाढलेले आहे. हे सर्व आंदोलन, हे सर्व समस्या जर येत्या 15 दिवसात सुटली नाही, तो माननीय माजी आमदार फारुख शाह साहेब यांच्या आदेशानुसार 15 दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर होणारे दुष्परिणामाच्या सर्व जबाबदारी महानगरपालिकेवर राहील, ही ग्वाही देतो. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे 18 ऑक्टोबर पासून सुट्रेपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे 18 ऑक्टोबरपासून सुट्रेपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. देवरे यांनी सांगितले की आंदोलनाचा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणे असून शासनाने तात्काळ ST प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा. आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये. जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी. आणि या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काळी दिवाळी साजरी करण्यासह आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल. तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही अन्याय दूर न झाल्यास परिवारासह आपण आमरण उपोषण करू असा इशाराही देवरे यांनी दिला आहे. संघर्ष हा न्यायासाठी, बलिदान हे समाजासाठी असे म्हणत अभिलाल देवरे यांनी राज्यघटनेच्या चौकटीत समाजहितासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी धनगर समाज ST अंमलबजावणी करावी यासाठी 18 ऑक्टोबर पासून 2.5 कोटी धनगरांच्या माध्यमातून 10 ते 5 वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच, माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण मिळावं. 36 क्रमांकावर आमचं घर आहे. आमच्या घराला डावलून तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये. तसेच आम्हाला भारतीय राज्यघटनेचा कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 4 सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद, 16/4 नोकरीत मागास वर्गांना आरक्षण, कलम 46 अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी, अनुच्छेद 342 अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनाम्यात UDAR 1948 अनुच्छेद 2 जन्म, वंश, जात, धर्म, भाषा या भेदभाव मनाई, अनुच्छेद 23 समान कामास समान रोजगाराचा हक्क, अनुच्छेद 26 शिक्षणाचा समान अधिकार. एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही, हा प्रश्न विचारासाठी 2.5 कोटी धनगरांच्या वतीने अभिलाल देवरे प्रश्न विचारत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिवतीर्थासमोरील श्री संतोषी माता मंदिर येथे 3 दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन. ताब्यातील जमिनीवर बेकायदेशीरपणे JCB यंत्र फिरवून गोडाऊन तोडून सुमारे 20 लाखांचे नुकसान करणाऱ्यांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी.
प्रभाग क्रमांक 19 मध्ये खड्ड्यांसह घाणीचे साम्राज्य, त्वरित उपाययोजना करण्याची मागणी. आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी सुट्रेपाडा येथे 18 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.